नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तरी मित्रांनो, आज आपण मोहा रामगड पाटी या ठिकाणी मोहा पाटी किंवा रामगड पाटी इथूनच मोहाला किंवा इकडं खाली मांडव्याला पण रस्ता या ठिकाणाहून जातो. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण जे राजमा खरेदी केंद्र आहे या ठिकाणी आलेलो आहोत. आमचे गावचे सापनाई गावचे आमचे मित्र ऋषिकेश ताकमोगे सरांनी फोन केला होता, त्यांच्या फोनवरच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या केंद्रामध्येच मित्रांनो मध्ये काही पोते आहेत, त्याच्या खालीच एक साप गेलेला दिसलेला आहे. तरी बघूया कुठला साप भेटतोय. साप दिसला होता, त्यांनी मला सांगितलं आणि मी आमच्या मित्रांना अनंत माने साहेबांना फोन केला आणि त्यांनी तत्परता दाखवून लवकर या ठिकाणी येऊन आता साप रेस्क्यू करतील. हां, बघूया मित्रांनो, लवकरात लवकर आपण कुठला साप आहे तो आणि त्याला रेस्क्यू करून चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणणं आहे की या ठिकाणी जी पोते आहे त्या पोत्याच्या पाठीमागे गेलेला आहे. बघूया एक एक पोतं बाजूला काढून. सुनील उधर जा, नजदीक जा ना, उनको थोड़ा मदद करो. सांद आहे का पलीकडे जाण्यासाठी? मी सांगितलं होतं त्याच ठिकाणी. इंडियन रॅट स्नेक याला दामन म्हणतात. दामिनीच आहे म्हणलं नाही का तुम्हाला? ते उंदरी खाण्यासाठी 100% इथं येतो. खाल्लाय ना? मी त्यावेळेस सांगितलं होतं इथं बहुतेक दामनच असू शकते. ठीक आहे, त्याला पळायला पण नाही गेलंय. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. अरे खाया है उसने, चूहा खाया है उसने, 1-2 चूहे खाए. ते चावत नाही नका. उंदीर काढायचा का बाहेर? ऑटोमॅटिक काढते का? घ्या बाहेर, घ्या उन्हामध्ये घ्या. चावताय की, पण बिनविषारी असतं ते. प्रत्येक साप चावत बघा मित्रांनो, मोठ्या साईजमध्ये आहे दामन. आणि हा खरा आपण प्रत्येक दामनच्या व्हिडिओमध्ये सांगितले की हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की हा फक्त उंदरावर निर्भर राहतोय. बऱ्यापैकी हा उंदराची तस्करी करतोय आणि आपली शेतकऱ्याची मदत करतोय. आता सुद्धा ह्यानं उंदीर वगैरे खाल्लेला आहे. मग यानं खाल्लेला असावं. एक आदमी इस पिकअप में छिपा हुआ है, वो बहुत ही डरता है सांप को.
काय उंदीरच निघराव. उंदीर खाल्लाय त्याने. ठीक आहे. एकदम आणि मोठ्या साईज मधला उंदीर याला खाल्लेला आहे आणि 2 दिवस झालेले आहेत त्यानं तो खाल्लेला आहे, त्याच्यामुळं तो थोडा सडून गेलेला आहे. इतकं 2-3 दिवस जर त्याच्या पोटामध्ये राहिला तर तो ऑटोमॅटिक सडायला म्हणजे पचन व्हायला चालू होतं. असे मित्रांनो बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत की त्याचे भरपूर असे फायदे, आपल्याला शेतकऱ्याला भरपूर असे फायदे आहेत आणि निसर्गाची खूप मदत करणारा साप आहे. आपण बघतोय की आपण उंदरावर नियंत्रण ठेवायचं म्हणलं तर हा एकमेव हा धामण साप आहे जो नैसर्गिक आहे. आपण दुसऱ्या उंदरावरची काय औषधं ठेवू चाल, परंतु त्याचं सुद्धा एकदम घातक परिणाम आपल्या पर्यावरणामध्ये होऊ शकतात. कारण की ते उंदराला परत खाणारे काही पक्षी आहेत, विषारी उंदीर खाण्यासाठी जे पक्षी आहेत ते पक्षी सुद्धा विषबाधा होऊन परत मरणार आहे. त्याच्यामुळं जे काय म्हणायचं जे अन्न साखळी आहे नैसर्गिक जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय फेरफार करायची अजिबात गरज नाही. प्रत्येक जीव एकमेकावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं कुठलाही साप असला तरी मित्रांनो मारायचा नाही. आज जसं आमच्या मित्राने ऋषिकेश ताकणुके सरांनी जसं फोन करून सांगितलं, आज या ठिकाणी आपण राजना खरेदी केंद्रामध्ये हा साप पकडलेला आहे. एवढा बी मोठा असला तरी पूर्ण बिगर विषय नाही. आपल्या इकडं फक्त मोजके सापाच्या जाती आहेत की विषारी, एक नाग, मन्यार, घोणस आणि फुरशे, या 4 जर जाती सोडल्या तर मित्रांनो बाकीचे जे साप आहेत बाकीचे पूर्ण बिगर विषारी साप आहेत. त्याने जरी बाईट केली तरी आपल्या जीवाला काही धोका होत नाही. फक्त त्याने असे उंदरासारखे काही प्राणी खाल्ल्यामुळे फक्त जर चुकून ह्यानं जर बाईट केली तर फक्त आपल्याला एक सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन एक TTचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. हा मध्ये होता, आपल्या शेडमध्ये होता. चावत आहे. आमचे मित्र अनंत माने सापणे सर्पमित्र यांना मी कॉल केला की आपली सनबेल फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे रामगड पाटीवरती, या ठिकाणी कंपनीमध्ये एक साप आढळलेला आहे, तर तुम्ही येऊ शकता का? तर त्यांनी लगेच कुठलाही काय दिरंगाई न लावता लगेच सांगितलं हो मी आलोच, म्हणजे 10 मिनिटात आलो. तर 10 मिनिटामध्ये येऊन त्यांनी हा साप रेस्क्यू केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो आत्ताच राजमा खरेदी केंद्र मोहा फाटा या ठिकाणी त्या खरेदी केंद्रामध्येच मित्रांनो आपण पकडलेला जो धामण साप आहे तो आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहोत. तरी मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण त्याला या ठिकाणी पर्यावरणामध्ये रिलीज करू. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे मित्रांनो धामण. बघा मित्रांनो एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज केलेला आहे. चला तर निघूया, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.